नागपुर शहर के इमामवाड़ा थाना क्षेत्र में लापरवाह और खतरनाक तरीके से वाहन चलाने का मामला सामने आया है। यह घटना बुधवार 24 दिसंबर 2025 को रात करीब 9:30 बजे घटी। मेडिकल चौक से अशोक चौक की ओर जाने वाली सड़क पर रतन एवेन्यू अपार्टमेंट के सामने इमामवाड़ा इलाके में तेज और लापरवाह वाहन चलाने से एक व्यक्ति घायल हो गया। घटना की जानकारी पुलिस को उसी रात 10:15 बजे लिखित रूप में प्राप्त हुई। इसके बाद 25 दिसंबर 2025 को तड़के प्राथमिकी दर्ज की गई। पुलिस ने इस मामले में सक्करधरा निवासी आरोपी रौनक कमलाकर उत्खेड़े के खिलाफ भारतीय न्याय संहिता की विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज कर लिया है। घायल व्यक्ति का इलाज जारी है। इमामवाड़ा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 24/12/2025 रोजी संध्याकाळी 9च्या सुमारास मेडिकल चौक ते अशोक चौक या दरम्यान वंटखाना चौकाच्या पुढच्या साईडला एक कार चालक आरोपी रौनक उत्खेडे यांनी वेगवानरित्या त्यांची कार चालवून दिवाळीच्या कडेला पार्किंग असलेल्या कारला धडक दिली। त्यामुळे सदरचा अपघात झालेला आहे। सदर अपघातात कार चालक याला ड्रायव्हरला लागलेला आहे, परंतु त्याच्या चुकीमुळे अपघात झाल्यामुळे आपण त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपीचे नाव आहे रौनक कमलाकर उत्खेडे। हा सक्करधरा इथला राहणारा आहे आणि त्याच्या गाडी आहे किया सेल्टॉस गाडी आहे। किया सेल्टॉस गाडीने रोडच्या कडेला डिवायडरच्या पार्किंगच्या कडेला उभे असलेल्या टाटा इंडिगा या गाडीला धडक दिलेली आहे। त्यामुळे समोर टाटा इंडिगाच्या समोरच्या पण एक दुसरी गाडी पुढे उभी होती। एव्हेन्यू अपार्टमेंटमधली MH49BB 9468 स्विफ्ट या दोन्ही गाडीचं नुकसान झालेलं आहे। त्याचसोबत आरोपीच्या गाडीचं पण मोठं नुकसान झालेलं आहे। आरोपी जखमी झालेला आहे। त्याच्यावर आपण गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील कारवाई करतो। यामध्ये जीवितहानी कुठलीही झालेली नाही आणि आरोपीच जखमी झालेला आहे, परंतु आरोपीच्याच चुकीमुळे सदरचा अपघात झाल्यामुळे आपण त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। लोकवाहिनी मीडिया के लिए विशाल बंबड़वार, नागपुर।